नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। खेड तालुक्यातील राजगुरुनगर शहरात वाघेवस्ती भागात मेघा हायवे बियर शॉपीच्या समोर लोखंडी सुरा हातात घेऊन दमबाजी आणि शिवीगाळ करणाऱ्या एकास खेड पोलिसांनी अटक केली आहे। अक्षय उर्फ गोट्या तुकाराम जाधव, वय वर्ष 26, राहणार वाघेवस्ती, राजगुरुनगर, तालुका खेड यास पोलिसांनी अटक केली असून लोखंडी सुरा जप्त करण्यात आलाय। आर्म ॲक्टसह विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून खेड पोलीस याबाबतचा पुढील तपास करत आहेत। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने ठिकठिकाणी छापेमारी सुरू केली आहे। ठिकठिकाणी गावठी दारू, गांजा आणि अवैध व्यवसायांवर छापे मारले जात आहेत। चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत काळूस या ठिकाणी सुरू असलेल्या दारूभट्टीवर गुन्हे शाखा युनिट 3 ने छापा मारून कारवाई केली। काळूस येथील कारवाईनंतर पृथ्वीराज उत्तरसिंग राठोड, राहणार काळूस, तालुका खेड याच्या विरोधात चाकण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 8000 लिटर गावठी दारू तयार करण्याचे राठोड याने कच्चे रसायन वापरून भट्टी लावली होती। पोलिसांनी 4 लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे, तर चाकण पोलीस पुढील तपास करत आहेत। चाकण येथे मुख्य बाजारपेठेत असलेल्या दुकानांमध्ये गर्दीचा फायदा घेऊन छोट्या मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे। दुकानात सीसीटीव्ही लावून देखील दुकानांमध्ये चोऱ्या होत असल्याने व्यापारी पुरते त्रस्त झाले आहेत। तसेच पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देणे आणि त्याचा पाठपुरावा करण्याच्या भानगडीत अनेक जण पडत नाहीत। पोलिसांचा ससेमेरा पाठीमागे लागेल अशी सामान्य नागरिकांमध्ये भावना असते, यामुळे चोरांचे चांगलेच फावले आहे। पोलीस स्टेशनद्वारा जागेवर जाऊन तक्रार घेणे किंवा ऑनलाईन तक्रार घेणे शक्य आहे का, अशी विचारणा व्यापारी वर्गातून होत आहे। महिंद्रा कंपनीमध्ये नोकरी लावतो म्हणत महिलेची 10 लाख रुपयांची फसवणूक केली आहे। हा सारा प्रकार चाकण एमआयडीसी मधील निखोसे, तालुका खेड गावाच्या हद्दीतील महिंद्रा कंपनी येथे घडली आहे। या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात महिलेने बुधवारी दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी फिर्याद दिली आहे। यावरून अभिषेक अशोक खालकर वय 29 व महिला आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। आरोपीने महिंद्रा कंपनीमध्ये नोकरी लावतो असे आमिष दाखवले। यासाठी फिर्यादीकडून वेळोवेळी अशी 10,41,500 रुपये घेतले। फिर्यादी यांनी काही कालावधीनंतर विचारणा केली असता महिंद्रा कंपनीचे बनावट ऑफर लेटर पाठवले। तसेच फिर्यादी यांच्याकडून घेतलेला ब्लँक चेक परत न करता फिर्यादी यांची फसवणूक केली आहे। यावरून महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आळंदीजवळ असलेल्या सोळू गावात ॲल्युमिनियम प्लेट बनवणाऱ्या कंपनीत 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी भीषण स्फोट झाला। या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या आणखी एकाचा मृत्यू झाला। यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 5 एवढा झालाय। अजूनही आणखी 17 जण रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत। संतोष त्र्यंबक माने, नवनाथ पांचाळ वय 55 या दोघांचा घटनेच्या दिवशी मृत्यू झाला। 9 फेब्रुवारी रोजी रामचंद्र मारुती निंबाळकर वय 81 यांचा तर नंदा संतोष शेळके वय 35 यांचा 10 फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला। उपचार सुरू असताना बसवराज बनसोडे वय 40 यांचा बुधवारी 14 फेब्रुवारी रोजी मृत्यू झालाय। अजूनही रुग्णालयात बेबीताई ठाकूर वय 70, रणवीर गावडे वय 3, चंद्रकांत निंबाळकर वय 70, मोनू गौतम वय 25, दिनेश मौर्य वय 20, दीपक ठाकूर वय 47, गणेश कोटंबे वय 36, श्रुती ठाकूर वय 4, विठ्ठल ठाकूर वय 70, निवृत्ती ठाकूर वय 65, मनीषा फुलशेट्टे वय 37, नागेश ठाकूर वय 30, उमेश ठाकूर वय 26, शिवांश ठाकूर वय 4, अमेंद्र पासवान वय 23, रणजित पासवान वय 19, सर्व राहणार सोळू, अब्दुल खान वय 50 राहणार चिखली अशी जखमींची नावे आहेत। या प्रकरणी कंपनीच्या 2 मालकांवर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। खेड तालुक्यात महावितरणाचा भोंगळ कारभार। महावितरणाच्या भोंगळ कारभाराची अनेक उदाहरणे खेड तालुक्यात समोर येत आहेत। शेकडो घरगुती वीज वापर करणाऱ्या ग्राहकाला लाखोंच्या घरात वीज बिल देयके येत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत। त्यातच महावितरणाचे अधिकारी ठेकेदारांच्या तालावर नाचत अनेक उद्योग करत असल्याचा आरोप होत आहे। ग्रामीण भागात महावितरणाचा तुघलकी कारभार शेतकऱ्यांच्या जीवावर उठलाय। ग्रामीण भागात खंडित होणारा वीज पुरवठा तत्काळ पूर्ववत होत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। एमआयडीसी भागात अनेक ठिकाणी अर्थपूर्ण तडजोडी करून एक्सप्रेस फीडरमधून काही बड्या मंडळींना वीज जोडण्या परस्पर दिल्या जात असल्याचा आरोप होत आहे। महावितरणाच्या मीटरचा लाखो रुपयांचा स्वतःच्या फायद्यासाठी परस्पर अपहार करून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी चाकण येथील वीज मंडळाच्या उपकार्यकारी अभियंत्यासह एका खासगी कंपनीचा मालक अशा एकूण 4 जणांवर काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता। तसेच महावितरण कंपनीला न कळवता परस्पर वीज वाहिन्यांना केबल जोडून 2 ठिकाणी वीज कनेक्शन घेण्यात आल्याचा प्रकार चाकण भागात नुकताच उघडकीस आला होता। महावितरणाच्याच एका ठेकेदारावर चाकण पोलिसात काही दिवसांपूर्वी गुन्हा
दाखल करण्यात आला होता। या सर्व बाबी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अपरोक्ष कशा होतील असा प्रश्न निर्माण होत आहे। खेड तालुक्यातील खरपुडी या ठिकाणी विजेचा शॉक लागून मोरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। वीज वितरणची धोकादायक यंत्रणा पशुपक्ष्यांसाठी देखील जीवघेणी ठरत असून महावितरणचे अधिकारी मात्र ढिम्म आहेत। खेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्ह्याचे पदाधिकारी भगवान मेदनकर यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे। भाजपने त्यांची तालुका संपर्क प्रमुख म्हणून नेमणूक केली आहे। त्यांना नियुक्तीचे पत्र नुकतेच देण्यात आले। यंदा उन्हाची काहिली लवकरच वाढण्यास सुरुवात झाली आहे। दुपारी उष्णता वाढत असल्याने शरीराला थंडावा देणाऱ्या ऊसाच्या रसाला मागणी वाढू लागली आहे। कलिंगड, लिंबू, कोकम आणि काकडीची मागणी देखील वाढली आहे। फिरती रसवंती गृहे आता नजरेस पडू लागली आहेत। चाकण शहरातील डॉक्टर प्रतीक कड यांनी वातावरणीय बदल या विषयामध्ये पीएचडी पदविका दक्षिण कोरिया येथून प्राप्त केली होती। तदनंतर पीएचडी नंतर पोस्ट डॉक्टरल संशोधन अभ्यास करण्यासाठी नॉर्वे देशाने त्यांना शिष्यवृत्ती दिली आहे। त्यासाठी नुकतेच ते नॉर्वे या ठिकाणी गेले असून हा देश जंगल, सरोवरे, उंच आणि पांढरे पर्वत, हिरवेगार जंगले, शहरी सहली आणि ही बरेच काही यासाठी ओळखला जातो। हे दुर्गम, विचित्र गावे आणि गजबजलेले केंद्र यांचे परिपूर्ण मिश्रण आहे। मध्यरात्रीच्या सूर्याची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशासाठी एक अद्वितीय अनुभव म्हणजे नॉर्दर्न लाईट्स आहे। याच ठिकाणी डॉक्टर प्रतीक कड हे पोस्ट डॉक्टरल संशोधन अभ्यास करण्यासाठी गेले असून बऱ्याच संशोधकांचे या देशात संशोधन करण्यासाठी जाण्याचे स्वप्न असते। आंबा हंगाम सुरू होण्यास अजून अवधी आहे। मात्र फळांचा राजा मानला जाणारा आंबा खेडच्या बाजारात दाखल होऊ लागला आहे। राजगुरुनगरमध्ये यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच आंब्याची आवक झाली आहे। 2024चा आंबा सीझन आखेडमध्ये पहिल्यांदाच आज आपण सुरू केलेला आहे आणि आजचा बाजारभाव 1000 पासून 1800 रुपये डझनपर्यंत आपण आजपासून विक्री करत आहोत। यावर्षी आंबा सीझन लवकर असल्यामुळे आंबा मार्केटमध्ये लवकर आलेला आहे। खेड तालुक्यातील मोई येथे श्री विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता। यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले। चाकण एसटी बसस्थानकाला बकालपणा आला आहे। प्रशासनाचे लक्ष नसल्याचे चित्र येथे असे पावलोपावली पाहावयास मिळत आहे। संदर्भात पोलीस स्टेशनला पण वेळोवेळी कळवलेले आहे। त्यांनी सुद्धा नाही का फोटो काढून दंड वगैरे केलेले आहेत, तरी पण याच्यात काही सुधारणा होत नाही। मी स्वतः फोटो काढून पाठवते, ते दंड पण करतात ते, पण यांना काहीच फरक पडत नाही आणि अजूनही तीच पोझिशन चालू आहे। रोज येतात, रोज ते अलाउन्स करते तरी काही दाद देत नाही हे लोक। आणि असे बेवडे गाजेवाले सगळ्यांना उठवायला लागतं। तेव्हा आला हातताडीवाला, त्याला उठवायला जावं लागलं। चाकण शिक्षण मंडळाचे कला व वाणिज्य महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला। यावेळी प्राचार्य आणि संस्थेचे विश्वस्त उपस्थित होते। विश्व साहित्यिक पद्मश्री नामदेवराव ढसाळ यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 15 फेब्रुवारी रोजी दलित पॅन्थर महाराष्ट्र राज्य व कुलस्वामिनी साहित्य परिषद यांच्या वतीने खेड तालुक्यात साहित्य संमेलन संपन्न झाले। या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले। सन्माननीय अतिथी म्हणून उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई, माजी खासदार शिवाजीराव अढळराव, जयदेव गायकवाड, दलित पॅन्थरचे सुखदेव सोनवणे, दिलीप माशेरे व साहित्यप्रेमी उपस्थित होते। संमेलनाध्यक्ष साहित्यिक दादाभाऊ गावडे होते। संयोजक आणि स्वागताध्यक्ष अशोक टावरे हे होते। ग्रामीण भागात
अशा पद्धतीनं विकासाची संकल्पना राज्यकर्त्यांनी राबवली पाहिजे आणि ती राबवताना ग्रामीण तरुणांना कशा पद्धतीनं प्राधान्य देऊन पुढे आणलं पाहिजे. उपेक्षित समाजातल्या, दलित समाजातल्या. चाकण शिक्षण मंडळ कला वाणिज्य महाविद्यालयात पुणे या ठिकाणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण हे कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यावेळी चाकण नगर परिषद हद्दीतील जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, नगर परिषद हद्दवाढ, खेड तालुक्यातील पाणी, सांडपाणी, घनकचरा यांसह अन्य महत्त्वाच्या विषयावर सविस्तर निवेदन जिल्हा काँग्रेसचे ॲडव्होकेट निलेश कड यांनी दिले. यावेळी विकास मंचचे अध्यक्ष कुमार गोरे, प्राचार्य डॉक्टर राजेश लाटणे आदी उपस्थित होते. नमस्कार, मी ॲडव्होकेट निलेश कड. आज जिल्हा काँग्रेस तर्फे आम्ही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेशजी चव्हाण साहेब यांना चाकण येथे चाकण शिक्षण मंडळाने जो सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता त्याचं निमंत्रण आम्हाला दिल्याने आम्ही तिथं आलो आणि साहेबांना सहज चर्चा करता करता आम्ही त्यांना एकच सांगितलं की साहेब, आमचे काही प्रश्न आहे नगरपालिकेचे जिल्हा परिषदेकडे, की जिल्हा परिषदेचे जे रस्ते ते आमच्या नगरपालिकेला हस्तांतरण करणे. आत्ताच खासदार साहेबांनी जी आढावा बैठक घेतली होती तेव्हा डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी असं सांगितलं की जिल्हा परिषदेच्या शाळा असतील किंवा दवाखाने किंवा OPD याबाबतचे प्रश्न सॉल्व्ह करावे. त्या अनुषंगाने आज मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मी सांगितलं की आमच्या चाकण शहरातील ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहे त्या आम्हाला हस्तांतरण कराव्या. त्या हस्तांतरण करण्यासाठी जर वेळ लागणार असेल तर त्याबाबतची आम्हाला NOC द्यावी, जेणेकरून त्या शाळांमध्ये आम्ही पायाभूत सोयीसुविधा विकास करू शकतो. दुसरी गोष्ट, चाकण आणि आजूबाजूची जी गावं आहे किंवा राजगुरुनगर आहे, आळंदी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले तर त्या गावांचं सांडपाणी इंद्रायणी इकडं भामा, तिथं राजगुरुनगरला भीमा नद्यांमध्ये जाते आणि कचऱ्याची समस्या गंभीर झालेली. तर त्याबाबत जिल्हा परिषदेने आता PMRDA आणि नगरपालिकांशी समन्वय साधून संबंधित ग्रामपंचायतींना योग्य ते घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाण्याचे जे काही प्रोजेक्ट आहेत ते करायला लावावे. दुसरी गोष्ट, सोमेश्वर मंदिर जे चाकणचं आहे त्याच्या पुढं आपल्याला आपला दवाखाना म्हणून जी OPD मंजूर झालेली नॅशनल अर्बन हेल्थ मिशन अंतर्गत त्यासाठी जागा द्यावी. तसेच खासदार महोदयांनी जी अभ्यासिका दिलेली 60 लाखाची त्यासाठी देखील जिल्हा परिषदची जर जागा भेटली तर तोही विचार करावा असं सांगितलं. आणि जी आपली मराठी शाळा आहे त्या मराठी शाळेची जागा ही मुख्य रस्त्याला लागून आहे, त्यामुळे नगरपालिकेकडे ती जागा हस्तांतरण करून त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स केलं तर या चाकणमधल्या सर्व शाळांना कायमस्वरूपी एक मोठा निधी भाड्याच्या निमित्ताने उपलब्ध होऊन ह्या शाळांचं आपण चांगल्या प्रकारे काम करू शकतो. हाही त्यांना आम्ही प्रस्ताव मांडलेला आहे. दुसरं म्हणजे जे ग्रामीण रुग्णालय त्यालाही मराठी शाळेतून जर अप्रोच रोड दिला तर चाकण शहरातील लोकांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय जे आता नवीन होणार आहे तिथं जाण्यासाठी सुलभता येणार आहे. अशा गोष्टी आम्ही त्या मांडलेल्या आहेत. आणि महानगरपालिकेचा जो विषय आता निघालेला आहे त्याबाबत त्यांना आम्ही एवढंच सांगितलं की जे आधी प्रस्ताव गेलेले आहेत नगर परिषद हद्दवाढचे त्या अनुषंगाने आपण विचार करावा. थेट महापालिका लादू नये. आज धरणातलं पाणी संपल्यामुळं हा महापालिकेचा प्रस्ताव राज्य शासनाने पुढे आणलेला आहे लोकांना कळू नये म्हणून. आणि त्या अनुषंगाने जे काय हरकत अर्ज आहे तो देखील आज त्यांना आम्ही दिलेला आहे. अशा प्रकारे सर्व बाबींवर चर्चा केलेली असून आशा आहे की जिल्हा परिषद मुख्य अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे प्रशासक रमेश चव्हाण साहेब हे तातडीने यावर निर्णय घेतील आणि त्याबाबत आम्ही वेळोवेळी अवगत जनतेला करत राहू. धन्यवाद. गावोगावी तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन यांचा शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी खेड तालुक्यात कृषी अधिकारी प्रयत्न करत आहेत. शेतांवर जाऊन कृषी अधिकारी याबाबत प्रबोधन करत आहेत. शिंदे प्रवीण मुकुंदराव, कृषी पर्यवेक्षक खेड येथे कार्यरत आहे. कृषी विभागामार्फत MHDBT अंतर्गत राष्ट्रीय कृषी विकास योजना या घटकामध्ये पंतप्रधान मंत्री सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तुषार सिंचन आणि ठिबक सिंचनद्वारे लाभ देण्यात येतो. याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक अल्पभूधारक शेतकरी आणि एक बहुभूधारक शेतकरी. अल्पभूधारक शेतकऱ्याला एकूण 80% अनुदान दिलं जातं. याच्यामध्ये केंद्राचा हिस्सा 55% आणि राज्य शासनाचा 25%. तसेच बहुभूधारक जे आहेत म्हणजे 5 एकर लेवलचे शेतकरी त्यांना केंद्राचा हिस्सा 45% आणि राज्याचा 30% असा 75% एकूण अनुदान दिलं जातं. या स्कीम अंतर्गत शेतकऱ्यांनी प्रथमतः अर्ज करायची. लॉटरी पद्धतीमध्ये निवड झाल्यानंतर शेतकरी ठिबक किंवा तुषार सिंचन सज्ज खरेदी करतो. त्यानंतर कृषी विभागातून आम्ही कृषी पर्यवेक्षक अधिकारी क्षेत्रीय पाहणी करून मोका तपासणी केली जाते आणि मोका तपासणीनंतर डॉक्युमेंट्स ऑनलाईन अपलोड केले जातात. त्यानंतर साधारणतः 1 ते 1.5 महिन्यानंतर
शेतकऱ्याला त्याचा जो खर्च झाला असतो त्याच्या 75% किंवा 80% एकूण सबसिडी त्याच्या खात्यावर ऑनलाईन पद्धतीने जमा होते आणि अतिशय चांगली योजना आहे। याच्यामध्ये आता म्हणजे आपण पिकाला पाणी देतो का जमिनीला पाणी देतो हा सगळ्यात महत्त्वाचा आहे। याच्यामध्ये ठिबक आणि तुषार सिंचनमध्ये पीक कायम आपलं वापसा कंडिशनमध्ये राहतं, त्यामुळे पिकाची वाढ जोमदार होते, त्यासोबतच पाण्याचा बचत होते आणि उत्पादन वाढीला चांगली मदत होते। शेतीसाठी योजना निश्चितच चांगली आहे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।